असं म्हटलं जातं की येणारा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आहे आणि याचा शिक्षणासाठीही वापर जो आहे तो कल्पकतेनं आणि आधुनिकतेनं होतो आहे। नागपूर जिल्ह्यात असाच एक प्रयोग करण्यात आला जो म्हणजे देशातील पहिली AI बेस अंगणवाडी सुरू करण्यात आलेली आहे। माझ्या मागे तुम्ही जी अंगणवाडी बघताय ती देशातील पहिली AI बेस AI पॉवर्ड अंगणवाडी आहे। या अंगणवाडीमध्ये जवळपास 25 विद्यार्थी शिकतात आणि यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून व्हर्च्युअल शिक्षण जे आहे ते दिलं जातं। म्हणजे त्यांच्याकडे VR सेट्स आहे या अंगणवाडीमध्ये आणि VR सेट्स जे आहे ते विद्यार्थ्यांना दिले जातात आणि त्या VR सेटच्या माध्यमातून जगातल्या कुठलीही गोष्ट त्यांना स्वतः अनुभवातून शिकता येते, अनुभवल्यासारखी शिकता येते, त्याचा आभास होतोय। म्हणजे जगातलं कुठलाही गार्डन त्यांना दाखवायचं असेल, कुठलाही प्राणी दाखवायचं असेल तर AI पॉवर्ड त्या व्हर्च्युअल सेटमधनं त्यांना तो दिला जातो आणि त्यातून त्याचं शिक्षण घेतलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी त्यातून किती आकलन केलं हे असेसमेंट करण्याची सोयसुद्धा या AI बेस अंगणवाडीमध्ये आहे। गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी शिक्षणा पद्धतीकडे किंवा सरकारी शाळांकडे अंगणवाड्यांकडे पालकांचा कल जो आहे तो कमी झालेला आहे। इंग्रजी माध्यम असो किंवा हाय क्लास नर्सरीमध्ये आपल्या पाल्यांना पालक घालत असतात आणि तिथे शिक्षणाचे धडे दिले जातात। पण गावांमध्ये जिथे गरीब पालक आहेत तिथे त्यांच्यासाठी अंगणवाडी हाच आधार आहे आणि अशा गरीब विद्यार्थ्यांना जगातलं सर्वोत्तम तंत्रज्ञान असलेलं शिक्षण मिळावं, त्याच्या माध्यमातून शिक्षण मिळावं म्हणून नागपूर जिल्हा परिषदेनं हा प्रयोग केलेला आहे आणि पहिली AI बेस अंगणवाडी सुरू झालेली आहे। कौतुकास्पद प्रयोग आहे। 9 लाख रुपये खर्च यासाठी आला आणि फक्त एक नाही तर नागपूर जिल्ह्यातल्या जवळपास 40 अंगणवाड्यांमध्ये अशा प्रकारे AI बेस चा प्रयोग जो आहे तो केला जाणार आहे। पहिली अंगणवाडी सुरू झाली, मी त्या अंगणवाडीला भेट दिली आणि विद्यार्थी एन्जॉय करून शिकतायत। म्हणजे तो VR सेट लावल्यानंतर त्याला जर जंगली प्राणी बघायचे आहे तर त्याला असं वाटतंय की त्याच्या जवळ गेलेलो आहे आपण आणि त्याला त्यातून शिकता येतं आणि तो किती शिकला, कुठला प्राणी छोटा आहे, कुठला मोठा आहे, काय आहे हे किती शिकला याचं आकलन पण त्या VR सेटमधून केलं जातं। अत्यंत चांगला प्रयोग आहे। गरज आहे की गावातल्या शाळांमध्ये, कारण की काळ बदलतो आहे, वेगानं बदलतो आहे आणि काळासोबत जर सरकारी शाळा सरकारी अंगणवाड्या बदलल्या नाही तर त्या कालबाह्य होतील। अनेक शाळांमध्ये विद्यार्थी मिळत नाही, त्यामुळेच ही स्थिती आलेली आहे। परंतु आता जर अशा प्रकारे आधुनिकतेची कास धरली, यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून जर आपण त्या अंगणवाड्या शाळांमध्ये त्याचा शिक्षण क्षेत्रात सरकारी शाळांमध्ये शिक्षण संस्थांमध्ये त्याचा वापर केला तर गरीब विद्यार्थ्यांना, गावातल्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल। नागपूर जिल्हा परिषदेचे CO विनायक महामुनी आणि नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या संकल्पनेतून हा सगळा प्रयोग जो आहे तो राबवण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं हा कन्सेप्ट जो आहे पहिली देशातली AI पॉवर्ड अंगणवाडी हा देश पातळीवर कसा राबवता येईल याचीही चाचपणी सुरू आहे। कारण की केंद्र सरकारनं या सगळ्या प्रयोगाची दखल जी आहे ती घेतलेली आहे। शिक्षण क्षेत्रात AIच्या माध्यमातून क्रांती होते आहे ना, त्या क्रांतीच्या नावेत बसणं गरजेचं आहे। जो पहिले बसला त्याचं इतिहासात नाव होणार आहे। आणि माझ्या मागे जी अंगणवाडी तुम्ही या ठिकाणी बघताय ती आहे देशातली पहिली अंगणवाडी। गरिबाचे विद्यार्थी हाय क्लास पद्धतीनं AI बेस शिक्षण घेत आहेत, शिक्षणाचे धडे गिरवत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।